मोठी बातमी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अजित पवारांच्या ते भेटीला गेलेत। मोबाईलमध्ये पत्ते प्रकरणानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांच्याशी त्यांची भेट होतीये। आज माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा आहे, मात्र अजित पवार यांची आधी ते भेट घेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी असं सांगितलं जात होतं आणि त्याप्रमाणे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। खरतर सकाळी 10 वाजताच अजित पवार हे पोहोचले होते बैठकीच्या ठिकाणी, मात्र ही भेट आज होते की नाही याबद्दल साशंकता होती। आता डायरेक्ट भेटीमध्ये या बैठकीमध्येच यांची भेट होते का असं देखील म्हटलं जात होतं। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, मगाशी तुम्ही म्हणालात ही भेट कधी होते की नाही, मात्र आता झालेली आहे कोकाटे आणि अजित पवार, काय त्याबद्दल सांगाल? माणिकराव कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये गेलेले आहेत। ही भेट 5 मिनिटांपूर्वी माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत। परंतु नेमकं आता या भेटीमध्ये काय होतं हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे, कारण आपण बघतो आहोत की ज्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त विधानांकरता विधान वारंवार करत असतात, त्या पार्श्वभूमीवर या भेटीमध्ये नेमकं माणिकराव कोकाटे हे व्हिडिओ हा विधान भवनातनं बाहेर आलेला होता। त्या व्हिडिओमुळे अत्यंत वादग्रस्त ठरलेले आहेत। त्यांची विधानं ही सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना आहत करणारी आहे आणि त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी होत होती। गेल्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले होते की मी आधी माणिकराव कोकाटे यांना भेटेन, त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणं जाणून घेईल आणि त्यानंतर या मुद्द्यावर स्पष्टता येईल। सोबतच त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं होतं की पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मंत्रिमंडळामध्ये पहिला निर्णय आमच्या वतीनं घेतला जाईल आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री सुद्धा त्यावर बोलतील। दरम्यानच्या काळात आपण पाहिलं की गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची दिल्लीमध्ये तब्बल तासभर बैठक झाली। या बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यांवर, त्यांनी केलेल्या कृतीवर नाराजी व्यक्त केलं असल्याचं कळलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांची गच्छंती निश्चित आहे असं म्हटलं जात होतं। आज कॅबिनेट बैठक आहे, तत्पूर्वी प्री कॅबिनेट बैठक असते ज्याच्यामध्ये सगळे मंत्री आणि राज्यमंत्री सुद्धा उपस्थित असतात आणि आपण आता जर बघितलं तर माणिकराव कोकाटे या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये दाखल झालेले आहे। आता ते राजीनामा घेऊन आलेले आहे की त्यांनी केलेल्या कृतीचं बद्दल त्यांना जे काही बोलायचं ते मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहे। याचा थोड्या वेळातच खुलासा होईल, परंतु जी माहिती मिळते त्यानुसार माणिकराव कोकाटे यांची गच्छंती ही जवळपास निश्चित आहे आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर कालपर्यंत तब्बल आठवडा झालेला आहे, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आणि माणिकराव कोकाटे यांची भेट होऊ शकलेली नव्हती। आज अखेर त्यांची भेट ही उपमुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये होती आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळात कॅबिनेट बैठक सुद्धा पार पडणार आहे। त्यामुळे आज माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदावरचा फैसला जो आहे तो आज होईल हे जवळपास निश्चित दिसतंय। बरोबर आहे प्रणाली, आणि त्यामुळे या भेटीनंतर आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काय नेमका माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भातला किंवा एकूणच त्यांच्याबद्दलचा फैसला होतो मंत्रिमंडळाकडनं हे आपल्याला कळेलच। मात्र आत्ताची अजित पवार आणि त्यांची भेट अतिशय महत्त्वाची, कारण गेल्या आठवड्याभरापासून दोघांची भेट काही झालेली नाहीये, मात्र फायनली आता या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची भेट होते। माणिकराव कोकाटे यांच्यावरती झालेले आरोप सगळे, त्यांची आत्तापर्यंतची वादग्रस्त वक्तव्य आणि त्याचसोबत सभागृहामध्ये रमी खेळतानाचा त्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ, या संदर्भात अजित पवार यांची ते भेट घेत आहेत, त्यासाठी ते त्यांच्या दालनात जातानाचा हा व्हिडिओ आपण बघतोय। कॅबिनेट मीटिंगच्या बरोबर आधीचा हा व्हिडिओ आहे आणि ही त्यांची भेट आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या तिथूनच आपल्या सोबत आहेत। प्रणाली, अजित पवार यांनी देखील स्पष्टपणे सांगितलेलं होतं असं जर काही असेल तर मग कारवाई ही होणारच, मात्र आता माणिकराव कोकाटे यांचं म्हणणं पहिल्यांदाच अजित पवार ऐकतायत, यानंतर काय अपेक्षित आहे? दबाव तर वाढतोय विरोधकांकडनं।
खरं तर असं म्हणायला हरकत नाही की या संदर्भातला निर्णय झालेला आहे, परंतु आता फक्त त्याची सुनावणी बाकी आहे. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक नाही तर तब्बल 2 वेळा नाराजी व्यक्त करून दाखवलेली आहे. प्रसारमाध्यमांसमोर सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्याचबरोबर दिल्ली इथं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की याच्यापूर्वी धनंजय मुंडे यांचा सुद्धा राजीनामा झाला आहे. त्यामुळे अवघ्या 7 महिन्यामध्ये राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्यांची विकेट या ठिकाणी जाती आहे आणि त्यामुळे सुद्धा कुठे ना कुठे राष्ट्रवादीचं टेन्शन जे आहे ते वाढताना आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजेच राष्ट्रवादी पक्ष हा त्यांच्या वाचाळ मंत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये किंवा कृती करण्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहे अशा पद्धतीची त्यातून एक मेसेज जो आहे तो बाहेर जातो आणि त्यामुळे कुठेतरी पक्षाच्या दृष्टीने सुद्धा ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि म्हणून काही मध्यस्थ मार्ग निघतोय का असा प्रयत्न राष्ट्रवादीच्या पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडून केला गेला आणि आता मंत्री म्हणून स्वतः माणिकराव कोकाटे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. परंतु या बैठकीतून नेमकं काय साध्य होतं याचा उलगडा पुढच्या काही वेळातच होऊ शकेल. प्रणाली, तुम्ही लाईनवरती अशाच राहा. थोडंसं थांबवतोय तुम्हाला, कारण आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यासाठी महत्त्वाची बैठक सुरू आहे. या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण घेत राहणारच आहोत.